प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य उनके अगले यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 9 ऑक्टोबर 2025, गुरुवार. गिदोन. परमेश्वराचे आत्मा गिदोनवर उतरला, मग त्याने रणसिंग फुंकले. न्यायाधीश 6 अध्याय 34 वचन. आज आपण गिदियोनला भेटतो, जो इस्रायलची 5वा न्यायाधीश होता. त्याला यरुबाल न्यायाधीश 6 अध्याय 32 वचन आणि यरुबासेत 2 सामुएल 11 अध्याय 21 वचन अशी ही नावे होती. गिदोन या शब्दाचे अर्थ आहे चाटून टाकणारा. त्या काली इस्रायलमध्ये राजा नव्हता. प्रत्येक जण स्वतःच्या डोळ्यांना योग्य वाटेल तसे करीत होता. न्यायाधीश 21 अध्याय 25 वचन. म्हणून लोकांनी पाप केल्यामुळे ते वारंवार परकीय राष्ट्राची गुलामगिरीत पडले. गिदियोनाच्या काळात मिदानी लोक 7 वर्ष इस्रायलवर अत्याचार करीत होते. त्यावेळी परमेश्वराने गिदियोनाची निवड केली, जेणेकरून तो इस्रायलला मिदानी लोकांची हातून सोडविल. परमेश्वराचा देवदूत त्याला दिसला आणि म्हणाला, परमेश्वर तुझ्याबरोबर आहे, शूरवीर. न्यायाधीश 6 अध्याय 12 वचन. पण गिदियोनला ही गोष्ट पटली नाही. त्यांची अंतःकरणात अनेक प्रश्न उभे राहिले. मग गिदियोन म्हणाला, माझा प्रभू, जर परमेश्वर आपल्याबरोबर असेल तर मग हे सर्व आपल्यावर का ओढवले? आपले पितर ज्यांची चमत्काराची गोष्ट सांगत होते ते कुठे आहेत? आता तर परमेश्वराने आपल्याला सोडून दिले आहे आणि मिद्यानीच्या हाती दिले आहे. परमेश्वर त्यांच्याकडे वळून म्हणाला, तुझ्या या सामर्थ्याने जा आणि मिद्यानीच्या हातून तू इस्रायलचे तारण करशील. मी तुला पाठविले नाही काय? न्यायाधीश 6 अध्याय 13 आणि 14 वचन. आज परमेश्वर तुलाही हेच सांगतो, तुझ्या या सामर्थ्याने जा. तू जाशील तेव्हा परमेश्वर तुझ्याबरोबर जाईल. तू जाशील तेव्हा स्वर्ग देवदूत करू सराफ तुझ्याबरोबर जातील. तू कधीही एकटा नसशील. बायबल म्हणते, जो तुमच्या मते आहे तो जगातल्या माणसापेक्षा मोठा आहे. पहिली योहान अध्याय 4 वचन 4. मला बल देणाऱ्या ख्रिस्तामध्ये मी सर्व काही करू शकतो. फिलिपियन्स अध्याय 4:13 वचन. होय, तुझ्या आत्म्याची सामर्थ्य आहे. पवित्र आत्मा तुझ्यावर आला की दैवी सामर्थ्य तुझ्यावर उतरते. पवित्र आत्मा तुझ्यावर आला की तुला सामर्थ्य मिळते. प्रसिद्धाची कृत्ये 1 अध्याय 8 वचन. म्हणून जिथे जिथे जाशील तुझ्यात वसलेल्या पवित्र आत्म्याची सामर्थ्याने जा. परमेश्वराचे आज्ञेने गिदियोन पुढे गेला आणि मिद्यानीवर विजय मिळविला. ते सामर्थ्य किनाऱ्याच्या वाळूसारखे असंख्य होते, तरी तो त्यांच्यावर विजयी झाला. देवाची लेकरांनो, गिदियोनाचा देव हा तुमचाही देव आहे. गिदियोनाची तलवार आज तुमच्या हातात देवाचे वचन आहे. शत्रू तुमच्यावर कधीही विजय मिळवू शकणार नाही. अधिक ज्ञानासाठी वचन. ही तर आसाचा मुलगा गिदियोनाची तलवार आहे. देवाने त्यांचे हाती मिदान व सर्व छावणी दिली आहे. न्यायाधीश 7 अध्याय 14 वचन. आजचा बायबल अभ्यास सकाळी येसाया 32 अध्याय 33 अध्याय, संध्याकाळी कुलशास्त्र 1 अध्याय. धन्यवाद.